हे मैत्रिणींनो, आज आपण मिरची, लसूण, आलं, जिरे याचं वाटण आणि उकडलेले बटाटे आणि ब्रेड यांची एक छानशी रेसिपी बनवणार आहे. तर आपण चला बघूयात कशी करायची. तर प्रथम काय करायचं, या ब्रेडच्या स्लाइस आहेत त्या एक एक पाण्यातून भिजवून घ्यायच्या आणि हे बटाटे उकडलेले स्मॅश करून घ्यायचे. अशा पद्धतीने स्लाइस पाण्यात घ्यायची असं, आणि ते पाणी पिळून काढायचं. जास्त नाही, थोडं. सगळ्याच स्लाइस अशा पाण्यातून काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीनं बारीक खिसणीवर किंवा मोठ्या खिसणीवर किंवा हातानं स्मॅश करून घ्यायचे. आणि हे ब्रेड आणि हे एकत्र मिक्स करायचं आणि थोडा हिंग घालायचा. आणि हे जे मिरचीचं वाटण केलं होतं ते मिरचीचं वाटण घालायचं. जेवढं तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं घालायचं. कमी तिखट असेल तर कमी, जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त, असं काही नाही आहे, जसं तुम्हाला आवडेल तसं. एक चमचा, छोट्या चमच्यानं एक चमचा हळद. हळद जास्त नसली तर चालते. चवीप्रमाणे मीठ. आणि आता हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं, अगदी एकजीव करायचं असं. बटाटा, मीठ, हिंग, कोथिंबीर. वास किती खमंग सुटला ह्याचा. पण मैत्रिणींनो, रेसिपी बघितल्यावर तर खूप आवडेल तुम्हाला. लहान मुलं अगदी आवडीनं खातात. चहाच्या वेळेला खूप छान वाटतं खायला, सकाळी संध्याकाळी. आता संध्याकाळच आहे आणि मुलं काहीतरी खायला मागायला लागले, म्हणून हे बनवून द्यायले मी. आता हे मिक्स करून झालं की त्याचे असे म्हणजे गोल गोल असे हे करून घ्यायचे. हे बघा, असे आपण वड्याच्या भाजीला कसं करतो तसं करून घ्यायचं, जेवढे बनतील तेवढे. असे कटलेटचे आकार तयार करून घ्यायचे आणि थोडा त्याच्यासाठी क्रंची होण्यासाठी रवा वापरायचा. रव्यामध्ये असं डीप करून घ्यायचं असं. तेल तापवून घ्यायचं, तेलामध्ये सोडायचं. असं तेलामध्ये असं सोनेरी कलरवर येईल असं खरपूस भाजायचं. खूप छान लागतं. चहासोबत तर खूप छान लागतं. बघा प्रयत्न करून. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. असं शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत छान लागतं ते.